अंड्याचं ऑमलेट करताना त्याचा मसाला किंवा मीठ पूर्ण ऑमलेटमध्ये पसरत नाही, त्याच्या अशा गाठी गाठी राहतात. तर ती तसं न राहण्यासाठी एक ट्रिक आहे. नक्कीच ही व्हिडिओ बघा. आपल्याला ऑमलेट करायचं आहे, त्याच्यासाठी असं एखादं काचेचं शक्यतो भांडं घ्या, जेणेकरून ज्याला वास लागत नाही. आता याच्यात आपण काय करायचं आहे, अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. ही एक ट्रिक आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. त्याच्यामध्ये आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकून घ्या. इथं मी 2 अंड्याचं ऑमलेट करते. ही रेसिपी करून जर तुम्ही ऑमलेट केलं तर नक्कीच खूप छान होईल. त्याच्यात आता चवीनुसार मीठ टाकूया, जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं. नंतर ह्याच्यात आता कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया. अशा पद्धतीने जर तुम्ही ऑमलेट केलं तर जे आपण मसाला टाकला किंवा कांदा टोमॅटो ती सगळीकडे लागला जातो व एकदम खुसखुशीत असं ऑमलेट होतं. आता बघा, तुम्ही बघू शकता आपला सगळा मसाला छान असा तयार झालाय. आता याच्यामध्ये आपण अंडी फोडून टाकूया. त्याच्या अगोदर आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर भरपूर असेल तर ऑमलेट खूप छान लागतं. आणि आता ह्याच्यात आपण ही 2 अंडी मी फोडून घेतलीत, ती टाकून घेऊया. आता मात्र एक ट्रिक आहे, शक्यतो हे ना असं एका दिशेनेच फिरवायचं, सगळ्याकडं असं मिक्स होऊ द्यायचं. सगळीकडं असं फिरलं ना त्याचे असं ऑमलेट छान असं फुललं जात नाही. साधारणतः फक्त 1 मिनिटभर आपण हे फेटून घेऊया. तुम्ही बघू शकता हे जे मसाले ते सगळे लगेच मिक्स झालेत. आपलं आता छान असं ऑमलेटचं बॅटर तयार झालंय. आता हे टाकण्याची पण एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला नक्कीच दाखवते. आता इथं गॅसवरती मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. शक्यतो ऑमलेटसाठी लोखंडीच तवा वापरा. आता आपलं हे तवाही छान, तेलही छान गरम झाले. आता ऑमलेटचं पण बॅटर टाकून घेऊया. आता 1 मिनिटभर असंच थांबायचं. म्हणून तर अशा प्रकारे हे फिरवून घ्यायचं. शक्यतो खाणं चांगलं सेट झालं जेणेकरून ऑमलेट छान असं एकदम पातळ होतं. आणि कांदा टोमॅटो पण सगळीकडे छान असा पसरला जातो. आता तुम्ही बघू शकता चांगलं आपलं आता हे सेट झालंय, म्हणजे एकदम पातळ होतं. तुम्ही बघू शकता हे खालच्या बाजूने असं पूर्ण फुगलं गेल्यासारखं झालंय, सहज निघतंय. पण आता आपण हे परतून घेऊया. किती छान असं परतलं गेलंय. टोमॅटो बाजूला निघाला असतो तो पण आपण आता बाजूला घेऊया. जे साईडने जास्त लगेच परतून घ्यायचं. असा कलर आल्यानंतर ऑमलेट आपलं झालंय किंवा परफेक्ट झालंय असं समजायचं. आता आपल्या दुसऱ्या बाजून देखील छान असं भाजलं गेलंय. तुम्ही बघू शकता ज्यादा कच्चंही नाही, फक्त अर्ध्या चमचे तेलामध्ये आपण हे ऑमलेट तयार केले. आता आपण हे काढून घेऊया.